हाय हॅलो नमस्कार. तर चला तुमच्या सगळ्यांची मैत्रीण प्रिया. तर माझ्या या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. आणि कसं आहे, आपला ब्लॉगचा उद्देशच आहे की मन मोकळं बोलूया, मनातलं सांगूया. आपल्याला प्रत्येकालाच असं वाटतं ना की आपलं मनातलं जाणून घेणारं कोणीतरी असावं, त्याच्याशी आपण गप्पा माराव्या, थोडंसं आपलं मन मोकळं करावं. तर मग तसंच मी माझ्या मनातलं तुम्हाला सांगते, तुम्ही तुमच्या मनातलं मला सांगा. तर चला, आज आहे गोकुळाष्टमी आणि तुम्हाला सगळ्यांना गोकुळाष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि गोकुळाष्टमीचा सण असा आहे ना की सगळ्या म्हणजे तोच सण नाही, असे प्रत्येकच सण असा असतो की सगळ्यांच्याच आयुष्यात त्या सणाबरोबर चांगल्या वाईट अशा आठवणी असतात. म्हणजे सण हा प्रत्येक चांगलाच असतो, पण योगायोगाने म्हणा, नशिबाने म्हणा, आपल्या त्याच्याबरोबर काहीतरी आठवणी जोडल्या गेलेल्या असतात. तसाच हा गोकुळाष्टमीचा सण असा आहे की माझ्याबरोबर पण एक थोडीशी अशी नाही का अशी आठवण येते की तिला कडू म्हणू की काय हे मला समजत नाही, पण एक आठवण अशी जोडली गेलेली की गोकुळाष्टमीचा सण आला की मला आठवतंच की गोकुळाष्टमीच्या सणाच्या वेळेस खूप असा धो धो कोसळणारा पाऊस. आणि त्या पावसात आम्ही आमच्या आईला शोधत फिरत होतो का आई आमची कुठे गेली, कुठे हरवली, आणि आमच्या आईसोबत काय झालं काय नाही. कसं तिच्याबरोबर एक ॲक्सिडेंट झाला गेला, पण ती आम्हाला कळालं नाही ती कुठे आहे काय. आम्ही आई आई करत तिला कमरे एवढ्या पाण्यातून शोधत फिरत होतो. सगळीकडं मुसळधार पाऊस होता आणि त्याच्यामुळे मला गोकुळाष्टमी जवळ आली ना की ती गोष्ट आठवतेच की आपलं इतकं सुंदर शांत चांगलं चाललेल्या आयुष्याला एक वळण देणारा हा तो पॉईंट होता. म्हणजे एकदम टर्निंग पॉईंट. आम्ही शहरामध्ये राहत होतो, शहरात शिकत होतो आणि तिथून आम्ही डायरेक्ट खेडेगावात गेलो. म्हणजे असा एक नाही का आपल्या आयुष्याला वेगळंच वळण देणारा तो दिवस होता. तर त्या दिवशी घडलेली आठवण मला गोकुळाष्टमीच्या वेळेस नेहमीच आठवते. पण चला, आयुष्यात सुखदुःखाचे प्रसंग हे येतच असतात आणि त्या प्रसंगावर मात करून आपल्या सगळ्यांनाच त्यातून बाहेर पडावं लागतं. म्हणूनच मी सांगेल की आयुष्यात येणं चढ उतार चालूच असतात. वाईट प्रसंग आपल्यावर आले की आपण लगेच नाही का कमजोर होऊन जातो. असं वाटतं देवा माझ्याबरोबर असं काय केलं, आपण नशिबाला देवाला दोष देत बसतो. पण नशिबाला आणि देवाला दोष देत बसण्यापेक्षा आलेल्या प्रसंगाला धीराने सामोरे जाणं, त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणं, त्याच्यावर मार्ग शोधणं हेच खूप महत्त्वाचं आहे. आणि माझं सगळ्यांना हेच सांगणं राहील की जाऊ द्या, आपल्यासोबत किती वाईट होऊ द्या किंवा कोणतीही वाईट वेळ असू द्या, तुम्ही येणाऱ्या प्रसंगाला हसतमुखाने आणि धीराने सामोरे जा. देव तुमचं बघतोय आणि तुमचं कर्म चांगलं आहे, तर एक दिवस आयुष्यात तुमच्या नक्कीच चांगलं येईल. तर चला, असू द्या. आज या गोकुळाष्टमीच्या दिवशी मला त्या गोष्टीची खूप आठवण आली आणि मग म्हटलं चला तुमच्याबरोबर पण ती आठवण शेअर करावी, म्हणून मी हा ब्लॉग बनवला. जर तुम्हाला माझा